सांगली, मिरज आणि कुपवाड शहर महानगरपालिकेमध्ये राष्ट्रवादी अजित पवार पक्षाला मोठा हादरा बसलाय. मिरजेतील प्रभाग क्रमांक 20 मधील राष्ट्रवादीच्या नगरसेविका अश्विनी कोळी यांचं जात प्रमाणपत्र अवैध ठरवण्यात आलेलं आहे. पूर्वाश्रमीच्या अश्विनी दत्तात्रय कांबळे या नावानं त्यांना यापूर्वी देण्यात आलेले अनुसूचित जमातीचे जात प्रमाणपत्र तात्काळ जप्त करण्याचे आदेश पुणे विभागाच्या अनुसूचित जमाती प्रमाणपत्र समितीनं दिलाय. या आदेशाचे प्रत सांगली, मिरज आणि कुपवाड शहर महानगरपालिकेचे आयुक्त आणि निवडणूक निर्णय अधिकारी यांना पाठवण्यात आलाय. या निर्णयामुळे नगरसेविका अश्विनी कोळी यांचे नगरसेवक पद रद्द केलं जाणार आहे. सांगली, मिरज आणि कुपवाड महानगरपालिकेच्या 2026च्या सार्वत्रिक निवडणुकीमध्ये राष्ट्रवादी अजित पवार पक्षाकडून प्रभाग क्रमांक 20 मधून अनुसूचित जमाती प्रवर्गाच्या गटामध्ये अश्विनी कोळी यांनी निवडणूक लढवली होती आणि त्या निवडून आल्या होत्या. अश्विनी कोळी या विजयी झाल्या होत्या आणि शिवसेनेचे उमेदवार विकास सूर्यवंशी यांना 2 नंबरची मतं मिळाली होती. मात्र त्यांचे जात प्रमाणपत्र बोगस असल्याची तक्रार माजी नगरसेविका स्वाती पारधी यांनी केली होती. या तक्रारीच्या अनुषंगाने सखोल चौकशी केल्यानंतर अश्विनी कोळी यांचे जात प्रमाणपत्र बोगस असल्याचं आता स्पष्ट झालंय. दरम्यान बोगस जात प्रमाणपत्राद्वारे निवडणूक लढवण्यात आलेल्या अश्विनी कोळी यांचे नगरसेवक तात्काळ रद्द करावे आणि अनुसूचित जमाती प्रमाणपत्र तपासणी समितीचा निर्णय योग्य असून त्यामुळे खऱ्या अनुसूचित जमातीमधील व्यक्तीला निवडणूक लढवण्यासाठी हा निर्णय उपयुक्त ठरला आहे, अशी प्रतिक्रिया माजी नगरसेविका स्वाती पारधी आणि माजी नगरसेवक योगेंद्र थोरात यांनी दिली आहे.